नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती मिळालेली आहे। रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्यामुळे शिवसेनेचे भरत गोगावले नाराज झाले होते। तसंच ज्याचे जास्त आमदार त्यांचा पालकमंत्री असा निकष सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे आणि दादा भुसे यांना बाजूला करत भाजपच्या गिरीश महाजन यांना पालकमंत्री पद देण्यात आलेलं होतं। यामुळे महायुतीमध्येही धुसफूस सुरू होती। याला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। कालच पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली आणि त्यानंतर आज नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला नियुक्तीला स्थगिती मिळालेली आहे। रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा रायगडचं पालकमंत्री केलं गेलं आणि त्यामुळे शिवसेनेचे भरत गोगावले नाराज झालेले होते। यासोबतच नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुद्धा नाराजीचा सूर सुरू झालेला होता। माणिकराव कोकाटे आणि दादा भुसे यांना बाजूला करत भाजपच्या गिरीश महाजनांना पालकमंत्री करण्यात आलेलं होतं। यामुळे महायुतीमध्ये धुसफूस सुरू झालेली होती पालकमंत्रीपदावरून। याला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। प्रांजल कुलकर्णी माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। प्रांजल, कालच पालकमंत्रीपदाची यादी आली आणि आज दोन पालकमंत्रीपदाला स्थगिती मिळालेली आहे। नाराजीमुळेच की आणखी इतर काही कारण? तृप्ती, खरं म्हणजे आपण जर पाहिलं तर नाशिक आणि रायगडच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच ही बघायला मिळत होती। जे रायगडचा जर आपण विचार केला तर आदिती तटकरे यासोबतच शिवसेनेचे भरत गोगावले हे या रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक होते। तर दुसरीकडे नाशिकमध्ये जर पाहिलं तर नाशिकमध्ये मोठी जणू स्पर्धाच ही बघायला मिळत होती। कारण म्हणजे आपण मागे जर पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दावा हा केला जात होता की जसं ठरलेलं आहे महायुतीमध्ये वरिष्ठ नेत्यांमध्ये की ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत त्याच पक्षाचा पालकमंत्री होईल आणि त्यानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये 15 पैकी महायुतीचे सर्वाधिक जास्त म्हणजे 7 आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीने दावा हा केलेला होता। यासोबतच शिवसेना शिंदे गटाकडून दादा भुसे हे जे की मागे देखील नाशिकचे पालकमंत्री राहिले त्यांनी देखील पुन्हा दावा हा केला होता। मात्र एकंदरीतच असं असताना गिरीश महाजन यांचं नाव नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी जाहीर हे झालेलं होतं। एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे कुठेतरी अंतर्गत नाराजी देखील दिसून येत होती आणि आपण जर बघितलं तर आता तसा एक नवीन जी.आर. हा बघायला मिळतोय आणि त्यामध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीचं नाव जे आहे ते बदलले, स्थगितीही देण्यात आली असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी यामागचं नक्की कारण हे काय आहेत, आता नवीन पालकमंत्री हे देण्यात येतात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित प्रांजल, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती मिळालेली आहे। भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद दिलं गेलं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झालेली होती। काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुद्धा सुरुवात केलेली होती आणि त्यामुळेच ही आता नियुक्तीला स्थगिती मिळाल्याचं बोललं जात आहे।